स्पंदन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा। निलंगा तालुक्यातील मुगाव पाटी येथे स्पंदन प्री प्रायमरी शाळेत आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। यावेळी स्वामी हर्षदा, भालके तन्वी, चव्हाण स्वरा, साळुंके साक्षी, सगर स्वानंदी, गस्ते अलसबा, साळुंके अनिरुद्ध, जठार साई या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याची यथोचित माहिती आपल्या भाषणातून व्यक्त केली। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर सर, निटुरे जेव्ही मॅडम, निटुरे एएस मॅडम, कावळे मॅडम, शिंदे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते। या सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिली त्यांनी भारताचा संविधान। सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतलता छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचम करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव हर्षदा अर्चना सोमनाथ स्वामी आहे। आज मी आपणासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी होते। दलित असल्यामुळे शालेय जीवनात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला। त्यांनी विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले। अर्थवाद 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अलौकिक लोक होते। अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे बोलणं संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे नाव तन्वी कविता शिरीष भालके। आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 शब्द बोलते। करून जीवाची रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावाची शान भल्या भल्याची झुकेना मान। कोणी म्हणतात भीमराव, कोणी म्हणतात बाबा, अशा या महामानवाचा आजही आहे सर्वांवर ताबा। सर्वसामान्यांचा आधार त्या ज्ञानसूर्याने दूर केला। दीनदलिताचा जीवनातील अंधार त्या दीनदलिताचा आधार। एवढे बोलून माझे भाषण संपते। जय हिंद, जय भारत।